आणि मला असं वाटतं आज थोडीशी गर्दी आहे, पण इथं लाईन पाहिजे. दर्शनासाठी लाईनच पाहिजे इथं, कारण आपण आपले आदर्श कोण आहे आज? आपले आदर्श महाराज आहे, आणि महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. आणि त्याच्यात जर आपल्याला एकदम सहजासहजी सगळ्या गोष्टी घडत असेल गाईज, तर मला असं वाटतं की इथं गर्दी झाली पाहिजे. नमस्कार, आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग आहे आपल्या महाराष्ट्राची नाही, संपूर्ण भारताची एनर्जी म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आपले नितीन बानगुडे सर काय म्हणतात की जर या मातीला जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर तो तरंग राहील, तो आपल्या मावळ्यांनी केलेल्या बलिदानाच्या रक्ताचा राहील गाईज. तर गाईज आम्ही जातोय छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थानी म्हणजेच आपल्या तुळापूरला. तर गाईज कमेंट मध्ये सगळ्यांनी टाका छत्रपती संभाजी महाराज की जय. तर गाईज आम्ही तिथं जाण्याचं कारण असं आहे की आम्ही आलो होतो वाघोलीला आपली ब्लॅक ब्युटी घ्यायला, आणि आजचा व्लॉग आपला तब्बल 20 दिवसानंतर आपल्या ब्लॅक ब्युटी मध्ये शूट होतोय गाईज. तर आनंद खूप आहे आणि एक्साइटमेंट पण खूप आहे, म्हणून मी स्वतः गाडी चालवतोय आणि विशाल भाऊंना मी बसवलंय कडाला आणि आपले कुणाल भाऊ कासार बसले मागे. तर गाईज आम्ही तिथं गेल्यानंतर लिटरली ते जाण्याचा जो काय आनंद आहे आणि फक्त जाण्याचा विचार आहे, त्या विचारांमध्ये जी एनर्जी, जी क्षमता वाढलेली आहे आमची, ती खूप जबरदस्त आहे. कसं वाटतं विशाल तुला? मस्त सर. म्हणजे महाराजांनी जे काही केलेलं आहे ना गाईज, ते खूप मोठं केलेलं आहे, म्हणजे अनबिलिव्हेबल. महाराजांनी जे केलं ना ते आजपर्यंत कोणी करू शकलेलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. येस, म्हणजे त्या गोष्टी गाईज जे सोसलेले ना गाईज, बलिदान, आणि हे कोणासाठी? हिंदवी स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी. तर गाईज जुडून राहा. तुळापूरला गेल्यानंतर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला घडतील तिथं असतील त्या नक्कीच दाखवल, आणि मी तुम्हाला महाराजांचं दर्शन सुद्धा आजच्या व्लॉग मध्ये करून देईल गाईज. तर जुडून राहा गाईज, मजा येणार आहे. ह्या व्लॉग मध्ये फक्त छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच सांगितलं जाणार आहे, बाकी काहीच नाही, कारण त्यांच्या पुढं काही नाहीये आणि त्यांच्या मागही काहीच नव्हतं गाईज. फक्त महाराष्ट्रामध्ये आपले छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आहे, त्याच्यापेक्षा पुढं काहीच नाही गाईज. तर जुडून राहा गाईज, मजा येणार आहे. आपण चाललोय छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी ठिकाणी तुळापूरला. ज्यावेळेस मी छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर बघितला गाईज, तर त्यावेळेसच माझी खूप इच्छा होती की मी जावा, दर्शन घ्यावा, नतमस्तक व्हावा त्या राजाला, ज्या राजाने गाईज आपल्याला जगणं शिकवलंय, त्याच्याने आपल्याला मरणं शिकवलंय, आणि त्या राजाने आपल्याला आपल्या कर्माची, आपल्या नीतिमत्ताशी कसं वागायचं ते गाईज आपल्याला त्या राजाने शिकवलंय. तर आज तिथं नतमस्तक होण्याचा आयुष्यातला पहिल्यांदा योग येतोय, म्हणजे हे काही म्हणजे छोटी गोष्ट नाही गाईज. तर ते आशीर्वाद आपण आज महाराजांचे नक्की घेणार आहे, आणि तुम्ही पण व्लॉग मध्ये जोडून राहा, कारण माझ्यासोबत तुम्हाला देखील महाराजांचे आशीर्वाद भेटणार आहे गाईज. तर गाईज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाच्या ठिकाणी आलोय, आणि माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये जी एनर्जी गाईज ती सगळ्यात जास्त आहे, कारण हे नाव सुद्धा आम्हाला महाराष्ट्राला एक वेगळी प्रेरणा देतं गाईज. आणि मला खरंच, मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा चान्स मिळाला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होण्याचा. तर गाईज तुम्ही जुडून राहा, ज्या ज्या गोष्टी जशा जशा गाईज घडतील तशा मी तिथं नक्कीच दाखवल, आणि मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं नक्की दर्शन करून देईन गाईज. तुम्ही बघू शकतात आपली ब्लॅक ब्युटी, आपली सिक्युरिटी टीम. तर आपण आलोय आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी. तर काही जोडून राहा. तर काहीच बघा, ज्या महाराजांनी आपल्याला मरण कसं करायचं, आपल्या धर्माची एकनिष्ठ कसं राहायचं, तिथं आलोय गाईज. आणि ज्यामुळं आपला महाराष्ट्र आज एवढा सगळा आहे, त्या समाधीला आलोय गाईज आपण. तर माझ्या मते इकडे डेव्हलपमेंट चालू आहे याचीच, तर व्हायलाच पाहिजे गाईज. आपण खाली नदीत पण जाऊ. तू बे पण कट. तर गाईज हेच ते संगमेश्वराचं मंदिर आहे, आणि इथं महादेवाची पिंड पण आहे. तर आपण पहिल्यांदा महादेवाचं दर्शन घेणार आहे. आणि बघा खूप सारे छोटे शाळेतले मुलं आले, आणि जर ह्या वयात जर महाराज समजले आपल्याला, या वयात जर इथं येऊन यांनी ही एनर्जी घेतली गाईज, तर खूप फायदा होईल मला असं वाटतं. महाराज चला आपण गाईज दर्शन घेऊया मंदिरामध्ये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर काहीच आपण म्हणतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये मंदिरं झाली पाहिजे, आपण म्हणत असतो, पण आपण पण थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. आपण फार जास्त नाही करू शकत, तर थोडी थोडी आपण फुलने फुलाची पाकळी आपण केली पाहिजे गाईज. आणि आपण फक्त म्हणून काही फायदा नाही गाईज की यार मंदिरं झाले पाहिजे, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. आपल्या सिच्युएशन नुसार 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, व्हॉट एव्हर अमाऊंट तुम्हाला जे तुम्ही पे करू शकतात तेवढी आपण मंदिरांसाठी नक्कीच दिली पाहिजे गाईज. तेव्हा कुठेतरी आपले मंदिरं बनतील. आणि ही तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन म्हणजे स्पर्शाने झालेली भूमी आहे. इथं तर नक्कीच गाईज बदल झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं आज थोडीशी गर्दी आहे, पण इथं लाईन पाहिजे, दर्शनासाठी लाईनच पाहिजे इथं. कारण आपण आपले आदर्श कोण आहे आज? आपले आदर्श महाराज आहे. आणि महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. आणि त्याच्यात जर आपल्याला एकदम सहजासहजी सगळ्या गोष्टी घडत असेल गाईज, तर मला असं वाटतं की इथं गर्दी झाली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं वैयक्तिक की महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किंवा महादेवाच्या दर्शनासाठी असं 1 मिनिटामध्ये दर्शन नाही झालं पाहिजे. कमीत कमी 2 तास 4 तास लागले पाहिजे, एवढी मोठी लाईन आली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मी तेच आवाहन करेल की तुम्ही येऊन इथं दर्शन घेतलं पाहिजे. आणि इथं आल्यानंतर माझ्या पण मनात जे कायम वाक्य असतं ते आपण म्हणू विशाल काय, काल काल हर दुःख हर दारिद्र्य हर, हर हर महादेव. हवर सर. तर गाईज आहे त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्या गाईज एकत्र होता इथं. आणि असं म्हटलं जातं की म्हणजे तुम्ही ते पिक्चर मध्ये पण बघितलेलं असेल की ज्यावेळेस युद्ध वगैरे होत होतं तर पूर्णपणे असं रक्ताच्या गोष्टी होतात. म्हणजे त्या काळात आपण लोक रक्त सांडवण्यासाठी तयार होते, कारण एक विचार होता गाईज. आणि आज आपण आपलं आपलं सेपरेट करतोय. प्रत्येक जण प्रत्येकाला श्रेष्ठ करण्यासाठी किंवा श्रेष्ठ दाखवण्यासाठी जगतो गाईज. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी आपण एकत्र आलं पाहिजे. आणि आता तर मी तर व्यवसायासाठी तर प्रवृत्त करतोच आहे, तर तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने सगळ्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रातले लोक मोठे झाले पाहिजे त्यावेळेस. आणि ह्या मंदिरात तिथं गर्दी वाढली पाहिजे गाईज. त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि आता तरी वाढत चाललंय सोशल मीडियामुळे, पण आपण ह्या गोष्टींना म्हणजे जनजागृती केलीच पाहिजे गाईज, असं मला वाटतं. तुम्ही नक्की जर आलेले नसाल तर या समाधीचं दर्शन घ्या. आणि ज्यावेळेस आपण दर्शन घेऊन येतो इथं तर त्यावेळेस एक वेगळीच एनर्जी मिळते, ती तुम्हाला इथं व्हिडिओ मध्ये मी कधी सांगू नाही शकत. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की इथं लाईव्ह या आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या. अपनों की खातिर कुछ करना है आज हमें, अजर अमर करके स्वराज बनाना है हमें. पिकलेले आहो ते वर दुसरं कलर आत पिकलेले. सारखेच असतात. जब भी आपको निराश लगे. 2 3. तर गाईज तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थानी कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणजे मला तरी वैयक्तिक असं वाटतं की ज्यावेळेस आपल्याला आयुष्यामध्ये संघर्ष येतो, आपल्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घडतात, त्यावेळेस आपण हाच इतिहास आठवला पाहिजे की ज्या इतिहासामध्ये गाईज आपल्याला प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक पावला पावलावर काय इन्स्पिरेशन गाईड. आणि मला असं वाटतं इथे यायला पाहिजे एकदा नाही कायम यायला पाहिजे, वर्षात नाही एकदा यायला पाहिजे. मी नक्कीच ट्राय करेल गाईज, जेव्हा कधी मी ठरवल की मला जायचं वर्षात नाही एकदा, तर मी नक्की येत जाईल. तुम्ही पण येत जा गाईज, मजा आली. नाही घ्या वाटा नाही Online आहे का घ्या. आपल्याकडे? ऑनलाईन आहे का?
डिजिटल आजी. तर काय करता खा त्यांच्यासाठी आलाय का तू हा? 300 वारी आजींकडे आहे का ऑनलाईन? मसाला टाके नाही नका टाक नका. हे बघा 100 टाकले, एक द्या फक्त बस. बाकी राहून द्या तुम्हाला. आजी हे घे तर पोंग काय यायचं हे लेमन गोळी घे. ऐका ना काय नाही टाक नको आज. आंबट नाही नाही आम्हाला रे शिर्डीला आम्हाला गाडीमध्ये हे दगदग होऊन जाईल, बाकी काही नाही. झालं. तर गाईज या वयामध्ये पण आजची काम करताय आणि आपण यंग वयामध्ये आपण कारण देतो. काम केलंच पाहिजे गाईज, काम आहे. आणि एवढ्या प्रेमाने त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या इथं. तर हेच छत्रपती संभाजी महाराजांचे गोष्टी विचार आहे. तर गाईज तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज आत्ताच आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेऊन, समाधीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो गाईज. आणि आजच्या ब्लॉग मध्ये गाईज मी तुम्हाला ज्या काही सांगितलं ते खरंच मनापासून सांगितलं. नक्कीच गाईज इथली गर्दी वाढली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी गाईज आपण महाराजांच्या आपण फॉलो केला पाहिजे. जर आपण ते थोडंसं जरी फॉलो केलं, त्यांचं 1% जरी फॉलो केलं तरी आपण आपल्या आयुष्यात इतक्या कुठेतरी निघून जाऊ, आपल्याला कळणार पण नाही आणि समाज प्रबोधन होईल गाईज. त्यामुळे गाईज थँक्यू. या व्लॉग मध्ये एवढंच आहे गाईज. इथं फक्त एनर्जी आणि इथं फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा आहे. तर नमो पार्वती पते हर हर महादेव.